आज त्यांच्या माध्यमातून ही सजावट पाहायला मिळाली आहे. त्यांचेही खूप खूप आभार. आणि त्यानंतर आमचा आवाजाची काळजी करत डीजे मोनिश, याच भिनार गावचा भाया या नावानं प्रसिद्ध असणारा, त्यांचेही खूप आभार. खूप मेहनत खरं तर प्रत्येक वेळेला, जेव्हा बाळी ट्रॉफी असेल किंवा भिवंडी प्रीमियर लीग असेल, भिवंडी ऑलिम्पिकमध्ये देखील मागच्या वर्षामध्ये खूप चांगली सजावट होती. सामन्याकडे आपण वळतोय. मॅच फार मोठी आपल्याला बघायला मिळेल, जिथे सचिन भोईर स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी करण्यासाठी आशिष मेहरोल राईट आर्म द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ सम फुल लेंथ होता आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डॉट बॉल न सुरुवात केली आहे आशिष मेहरोलनं आपल्या षटकाला. खड़े खड़े शॉट खेला था वहाँ पे सचिन भोईर ने, बढ़िया गेंद मेहरुल की. मेहरुलला चांगलं षटक येथे टाकावंच लागणाऱ्या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. डॉट बॉल विजय पावले गए वहाँ पे कुछ समझाने के लिए सचिन भोईर को, क्योंकि इस तरह के फॉर्मेट की एक एक गेंद मानो सोने के टुकड़े की रहती है. सोने को आप लॉकर में रखो या कीचड़ में, कीमत कम नहीं होती. हो, मौल्यवान ती वस्तू. आणि इथे एक एक चेंडू मौल्यवान आणि इथे बॉल हवेत आहे. आता चूक होणार नाहीये. पहिला धक्का लागेल शुभम स्ट्रायकर संघाला. कॅप्टन सचिन गॉन. बढ़िया कैच, बढ़िया कैच. विकेटों के पीछे फ्लाई स्लिप के फील्डर ने बिल्कुल विकेटों के पीछे जाकर टॉपेज लगा था, घूम के मारना चाहते थे. बढ़िया कैच. अथर्वनं चांगला झेल पकडला. आशिष मेहरुल सचिन भोईरच्या विरोधात चांगला कटर होता. अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची मोठी एज घेत असताना बिहाइंड द विकेट चांगला झेल अथर्वनं पकडला आणि एक फार मोठा धक्का. सचिन मागच्याही सामन्यामध्ये शून्यावर आउट झाला आणि इथे देखील सचिन शून्यावर आउट होतोय. राज मात्रे साहब ने मीत 11 को ऑल द बेस्ट कहा है. स्वागत है सर आपका. जतीन पाटील नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. धावांचा अकाउंट ओपन झालेलं नाहीये, परंतु विकेट आता सुरू झालेले आहेत. आशिष मेहरोलनं ती सुरुवात केलेली आहे मी स्पोर्ट्स साठी. बहुत अहम मुकाबला. आज तक विजय पावले ने 2 ओवर का ऐसा कोई मैच नहीं खेला होगा, ना आशीष मेहरुल ने खेला होगा. जतीन पाटील ऑन स्ट्राइक. आल्या स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा चांगला कटर पाहायला मिळाला. लेग कट फार सुंदर टाकलेत आशिष मेहरुलनं. एक धाव मात्र इथे मिळाली आहे. देखिए समीर ठाकरे करो और मरो का मैच है. चाहे विजय पावले हो चाहे आशीष मेहरुल हो, यहाँ पर आपको तरकश के तमाम तीर निकालने होंगे. एक धाव आणि एक विकेट. ये 2 विंडोज में दिखाया जा रहा है प्रिंस मूवीज के माध्यम से. विजय पावले और आशीष मेहरुल. आयकॉन टू आयकॉन. स्विंग अँड मिस. अनदर गुड बॉल. महत्वाच्या मॅच मध्ये आशिषनं कंबर कसलेली आहे. काय गोलंदाजी करतोय. विजय पावले समोर देखील आता निर्धाव. बिल्कुल. पहले भले से चले सुहास पवार, चले विजय पावले, लेकिन अहम मुकाबले में आशीष अपना रंग दिखाते हुए. आशीष की गेंदबाजी में कशिश है. जरूर. पावले समोर पुन्हा कटर. आता बॉल विकेट कीपरच्या हातातून जरूर निसटला होता, परंतु धाव तेथे बाईटच्या स्वरूपामध्ये मिळाली आहे. आणखी एक धाव आता स्कोर कार्ड वरती जोडली जाईल, परंतु एकही धाव बॅटच्या साहाय्याने आशिष मेहरोलच्या विरोधात आली नाहीये. हा 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. विकेट देखील त्या ठिकाणी मिळाली. आणि या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये आशिष मेहरोल मेडन षटक टाकतो की काय? यस.
5 बॉल मध्ये एकही धाव बॅटच्या साहाय्याने त्याच्या विरोधात आलेली नाहीये. ओव्हर द विकेट जतीन समोर आणखी एक डॉट बॉल. ग्रेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आशिष मेहरोलची. मेडन षटक त्यानं हाताळलाय. 2 धावा ज्या आल्या त्या फक्त लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. हमारे थर्ड प्राइज स्पॉन्सर डैशिंग डायनामिक मंचा गुलवी साहब और अनिकेत भालेराव साहब ने मीत 11 को ऑल द बेस्ट कहा है. देखिए पूरा ओवर देखना चाहेंगे. ऐसा लग रहा है कि कोई कॉइन रखा था जिसपे गेंदबाजी कर रहे थे आशीष मेहरोल. मानो कोई कॉइन रखा था जिस पर गेंदबाजी कर रहे थे आशीष मेहरोल. एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम आशीष मेहरोल. ये पहली गेंद जो कट के बाहर गई, दूर से खेले थे सचिन भुईर. उसके बाद ये दूसरी गेंद जिसपे सचिन भुईर ऑफ स्टंप के बाहर से खींचना चाहते थे, बढ़िया कैच फ्लाई स्लिप के फील्डर ने विकेट के पीछे. ये तीसरी गेंद पावले को कठिनाइयों में डाला. ये उनकी चौथी गेंद. फिर पावले बीट हुए, स्विंग करना चाहते थे ऑन साइड में. ये 5वीं गेंद आशीष मेहरोल की जो आगे रखी हुई गेंद थी और जिस पर 1 रन बाई का आता हुआ. और ये 6ठी गेंद जिस पर जतिन को बीट किया. एक्सलेंट ओवर एंड एक्सलेंट टेलीकास्ट. एकही धाव त्याच्या विरोधात करता आली नाहीये. राजू बोगा बाउंडर ऑफ भिवंडी. सामना करेंगे बीजे पावले. बढ़िया गेंद, ये भी कटर थी. विजय पावले जैसे बल्लेबाज जगह पे ही घूम रहे हैं. याचं कारण चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. काय कट होताना दिसलाय बाहेरच्या दिशेने, थोडासा वळण घेताना आपण पाहिला. आणखी एक डॉट. राजू बोगा पावले को इम्प्रोवाइज तरीके से निकाल दिया है. गेंद लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ. 4 रन. पीछे रखी हुई गेंद थी, बहुत जल्दी पढ़ लिया था विजय पावले ने. हलकासा शफल होत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आल्या. असे फटके खेळावे लागतील कारण धावा भरपूर कमी झाल्यात आणि इथे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा चौकार विजय पावलेच्या बॅटमधून पा. तेवढा याकू टप्प्याचा बॉल नव्हता परंतु जागा बनवली स्वतःला. रूम क्रिएट करत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला. 6 पे पहुंचा स्कोर शुभम स्ट्राइकर का. विजेता टीम कल पहला सेमीफाइनल मुकाबला खेलेंगी धीरज हाइट से. अब की बार दूर चले गए वाइट. डूबते को तिनके का सहारा, बुडत्याला कारीचा आधार. 7 रन 1 विकेट. एकेका धावेचा आधार आता फार मोठा होणार आहे शुभम स्ट्रायकर साठी. राजू बोगा विजय पावले के लिए. गजब का शॉट. पावले ने कह दिया राजू बोगा से, असा शॉट पहले. कडक कडक स्विच हिट. हॅव अ लुक ॲट दॅट. भरपूर बाहेर होता आणि स्विच झाला बॅटर विजय पावले आणि बॉलला भिरकावून दिला सर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता. 13 रन. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. कहाँ आशीष मेहरोल का वो 2 रन का ओवर और कहाँ पर ये 3 गेंदों में बोगा ने कितने दिए? 11. राजू बोगा फिर स्विच हिट है और गेंद जा रही है दर्शकों में. 6 रन. कडक फलंदाजी आता या ठिकाणी विजय पावलेची. लागोपाठ 2 सिक्सर विजय पावलेच्या बॅटमधून. स्विच हिट अँड स्वीट हिट. बॅक टू बॅक 2 इन अ रो. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. तुम्ही जास्त वेळ त्याला शांत ठेवू शकत नाही. 2 पे 2 सिक्सर लगे तो बोगा को समझाने वहां पे आशीष मेहरोल गए. देर रात बोगा का समाचार लिया है. सही नसीहत.
दिवसचे दोन्ही षटकार आपण पाहिले. 19 पे पहुंचा स्कोर शुभम स्ट्राइकर का. बॉल अराउंड द लेग्स. सुपर कमबॅक. हलकासा शफल झाला आणि आता विकेट पूर्णपणे खुल्या सोडल्यानंतर अराउंड द लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय. विजय पावलेला मात्र त्या ठिकाणी त्रिफला चित करत असताना आणखी एक धक्का देते लागला सचिन भोईर. नंतर विजय पावले बैक टू डगआउट. देखिए राजू बोगा की ये गेंद बहुत स्पेशल रहती है. राउंड आर्म एक्शन में उन्होंने गेंद की और बोल्ड कर दिया विजय पावले को. नए बैटर मैदान में आते हुए कुमार गुंड. 19ला 2 सध्याची स्थिती आहे. संघ अडचणीमध्ये होता, त्या अडचणीतून बाहेर काढलं विजयनं. त्याचं काम केलंय, परंतु अजूनही त्याच्याकडून अपेक्षा होती की एखादा मोठा फटका यावा. आता नवीन बॅटर कुमार गुंड आलाय. लेफ्ट आर्मवर गोलंदाजी करतोय आणि त्याच्याचमुळे कुमारला त्याच्या विरोधात पाठवलं असावं. शेवटचा बॉल आहे डावातील, कारण 2 षटकांचा सामना. आता एक फायटिंग टोटल जरूर तुम्हाला बघायला मिळते. सध्या तरी टीम शुभम स्ट्रायकर साठी. आखिरी गेंद राजू बोगा. क्या पिछले मैच की तरह 20 का लक्ष्य या फिर 26 का लक्ष्य या 23 का लक्ष्य, 21 का या 22 का लक्ष्य. बढ़िया गेंद, रॉन्ग वन थी और पिछले मैच की तरह अब टारगेट 20 रन का है मिथ 11 के सामने. शेवटचा बॉल डॉट आला या ठिकाणी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. राजू बोगानं ओळखलं की बॅटर आता शफल होतोय, अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि 19 धावा स्कोर कार्ड वरती येते लागल्यात आणि 20 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. मागच्या मॅच मध्ये 20 धावांचं लक्ष जरूर होतं, परंतु ते लक्ष पार करण्यात आलं होतं शुभम स्ट्रायकर्सनं आसरा एंटरप्राइजेसच्या विरोधात. परंतु आता ते 20 धावांचं लक्ष शुभम स्ट्रायकर्सनं दिलेलं आहे तो प्रतिस्पर्धी संघ मीत स्पोर्ट्सला. जरूर मजा येणार आहे, कारण गोलंदाजी विजय पावले असेल, कौशल पाटील असेल, दोन्हीही चांगले गोलंदाज टीम शुभम स्ट्रायकर्स कडे देखील आहेत. आणि एका बाजूला प्रतीक पाटील असेल, प्रणव भोईर असेल, त्यांनी चांगली सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे इथे आता 20 धावांचं जे लक्ष आहे ते इथून पार होणार की धावांचं संरक्षण केला जाणार हे पाहणं फार इंटरेस्टिंग. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठीची लढत आहे, सुपर 4 मध्ये बीपीएलच्या पोहोचण्यासाठीची लढत आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांसाठी या मॅचचं महत्त्व भरपूर वाढलंय. ऑन स्क्रीन तुम्ही हा जो बॅनर पाहतायत, युवा नेता मीत महेश चौगुले आणि त्यांचा संघ सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये मीत स्पोर्ट्स. प्रिन्स मूवीज जबरदस्त टेलिकास्ट संपूर्ण भिवंडी प्रीमियर लीगचं या वाहिनीच्या माध्यमातून करण्यात आलं, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम. आणि हा जो बॅनर तुम्ही पाहतायत हॅट्रिक आमदार भिवंडी वेस्टचे सन्माननीय महेश चौगुले साहेब, त्यांचा बॅनर सध्या ऑन स्क्रीन. आणि त्यांचाच संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये सध्या सुपर 4 साठी लढताना दिसलेला आहे. आणि फार मोठ्या संख्येने खरं तर दोन्ही टीमचे समर्थक अजूनही आणि एंट्रीच्या तयारीमध्ये सध्या शुभम स्ट्रायकर हा संघ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. ही ग्रँड एंट्री
सचिन भोईर आपल्या संघासोबत मैदानामध्ये एंटर होत असताना 20 धावा वाचवायच्यात आणि टीम हॉटेलमध्ये सध्या तरी तोच प्लॅन झाला असेल कोचनं. जरूर फिल्डिंग कोच सोबत चर्चा झाली असेल, त्यानंतर हेड कोच सोबत चर्चा झाली असेल आणि त्यानंतर गोलंदाजी कोण करेल ते तुम्हाला पाहायला मिळेल. हे पहा स्लो मोशन मध्ये, अगदी स्लोमो मध्ये हे दृश्य अगदी डोळ्यांच्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवावं असं हे दृश्य सध्या प्रिन्स मूवीजनं टिपले. आणि त्याच्यानंतर ही सलामीची जोडी टू ओपनर्स प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रणव भोईर. काय षटकार मारले होते केतन म्हात्रेच्या विरोधात प्रणव भोईरनं. येणाऱ्या काळातील भिवंडीचा हा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या मॅच मध्ये प्रणव भोईर कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. प्रतीक पाटीलनं देखील आज चांगली सुरुवात केली आहे. नुकतीच जी मॅच झाली त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील प्रतीक पाटीलला मिळाला आहे. म्हणजे या क्रीडांगणावर या विकेटवर चांगल्या धावा त्यानं बनवलेल्या आहेत. परंतु हा सामना मोठा आहे. समोर आता आव्हान असेल विजय पावलेचं. ISPL सीझन 2 चा विजेता संघ माझी मुंबई आणि त्या टीमचा कॅप्टन म्हणून, एक सक्सेस कॅप्टन म्हणून त्यांनी तो टायटल जिंकला. आणि तोच विजय पावले आता शुभम स्ट्रायकरसाठी ॲज अ आयकॉन खेळण्यासाठी आलाय. चांगलं प्रदर्शन विथ द बॅट राहिले, परंतु आता गोलंदाजीमध्ये ते काम त्याला करावं लागेल. आणि एका बाजूला हे युवा खेळाडू भिवंडीचं नाव हळूहळू आता फार पुढे नेत चालले ते दोघे खेळाडू आणि त्यांच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल सध्या मीट स्पोर्ट्सची. वेलकम बैक। समीर, देखिए माना कि जिस तरह आशीष महरून ने 2 रन दिए, यहाँ पर दोनों गेंदबाज को हम देखते हैं तो दोनों गेंदबाज बहुत कड़क हैं, विजय पावले और कौशल पाटिल. हो ते आहेच, परंतु आता बॅटरी कमी नाहीयेत. फलंदाजांनी देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, मोठमोठ्या गोलंदाजांच्या विरोधात चांगली खेळी केलेली आहे. त्याच्यामुळे इथं आता कोणालाच अंडर एस्टिमेट करता येणार नाहीये. मॅच चांगली होईल. बिल्कुल 6 गेंदों में 23 रन बनाए थे प्रतीक पाटिल ने. आणि तोच आता सध्या स्ट्रायकिंग एंड ला आपल्याला बघायला मिळतोय. प्रणव भोईर नॉन स्ट्राइक एंडला आणि गोलंदाजी करण्यासाठी विजय पावले बॉलिंग मार्कवर सज्ज होते. 12 बॉल आणि 20 धावांचे लक्ष. सेमीफायनल मध्ये कोण पोहोचणार? उद्या पहिला सेमीफायनलचा सामना धीरज आईटच्या विरोधात कोण खेळणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल. चांगला कंट्रोल खरं तर आशिष मेहरोलनं पहिल्या डावामध्ये दाखवला, परंतु त्यानंतर राजू बोगाच्या विरोधात विजय पावलेने जे मारलेले 2 रिव्हर्सचे षटकार पुन्हा ऊर्जा देताना दिसले शुभम स्ट्रायकर्सला. ती ऊर्जा आता इथे कायम आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल का? मागच्या सामन्यामध्ये देखील 20 धावांचंच लक्ष होतं, ते लक्ष सर केलं होतं ते शुभम स्ट्रायकरनं, परंतु आता त्यांना या धावा वाचवायच्या आहेत. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात, डावाला सुरुवात, रन चेसला सुरुवात. ओव्हर द विकेट. ओ पहिलाच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून प्रतीक पाटीलच्या बॅट मधून हा क्लासिकल फटका. 4 धावांसाठी चौकार. गलती कर बैठे हैं वहां पर विजय पावले. ओवर पिच गेंद थी, मिड ऑफ सर्कल में था और ये देखिए गजब का शॉट. ओवर गोज द मिड ऑफ, 1 बाउंस क्रॉस द लॉन्ग ऑफ बाउंड्री फॉर 4. बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं मीत 11 की. या अगोदरच उल्लेख केला होता ना की समोर गोलंदाज महान आहेत, मोठे आहेत, परंतु फलंदाज कुठेच कमी नाही आहेत. पहिल्याच बॉलवर ओव्हर पिच बॉल आणि पुअर हा चेंडूच म्हणावा लागेल, कारण मिड ऑफ होता आणि अगदी जर तुम्ही ओव्हर पिच बॉल टाकाल तर डेफिनेटली असेच फटके बघायला मिळतील. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. ओ आता थोडासा पुढेही निघाला होता. इथे एक्झॅक्टली काय घडले पाहूया. ज्या पद्धतीने विकेट कीपरने धावबाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू येतोय डॉट बॉल. गति परिवर्तन था वहां पर. देखिए समीर, ऑल इंडिया आइकॉन जो आए हैं उनको गेंदबाजों को बहुत टफ टाइम दिया है भिवंडी तालुका के बल्लेबाजों ने. हो, आणि बऱ्याचशा आयकॉननी ओपिनियन मध्ये सांगितलं की आम्ही आयकॉन म्हणून खेळायला आलो, परंतु भिवंडीचा प्रत्येक खेळाडू आयकॉन आहे. म्हणजे भिवंडी त्यांच्यासाठी भरपूर कठीण गेलेले. भिवंडीचं चॅलेंज, आव्हान हे भल्या भल्या मोठमोठ्या आयकॉन खेळाडूंना आता इथे भारी पडताना आपण पाहिलेलं आहे. चौकारानंतर चांगला पलटवार केला विजय पावलेनं.
इथून अर्ली ब्रेक थ्रू मिळून द्यावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये 1 ते 2 विकेट मिळाले तेव्हा कुठे एक चांगला कमबॅक होईल तो शुभम स्ट्रायकरचा. तो प्रयत्न करावा लागणार आहे. आता थोडासा बदल फील्ड प्लेसमेंट मध्ये करण्यात आला. मिड ऑफला जो फिल्डर होता आता त्याला डीप मध्ये सेट करण्यात आला. शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील सेट करण्यात आला. हो, स्विंग अँड मिस कटर होता, चांगला लेग कटर पाहायला मिळाला. विजय पावलेचा डॉट बॉल. तीखा जवाब दिया है विजय पावले ने. ये देखिए फुलर लेंथ की गेंद, जगह से बल्ला घुमा, गेंद बल्ले के करीब से बल्लेबाज के इरादे और बल्ले दोनों को चीरती हुई. पहिल्याच बॉलवर चौकार आला, परंतु नीडर आता येणाऱ्या पुढील बॉलमध्ये दाखवतोय सध्या विजय पावले. पलटवार करणं तो जाणतो. वॉरियर खेळाडू आहे, लढवय्या खेळाडू आहे आणि तो लढतोय सध्या तरी. प्रतीक समोर. हो, यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं. इथे एक्झॅक्ट काय घडलंय, मला वाटतं की बेल्स जरूर त्या ठिकाणी जळली, परंतु ती पडली नाही असं वाटतंय आणि पंचांचा बाईचा इशारा येतोय. रिप्ले में हम देखेंगे क्या क्या कुछ हुआ था वहां पे. बेल तो जल उठी थी. ओ माय गॉड, क्या लकी साबित हुए हैं. गेंद स्टंप में लगी थी लेकिन बेल्स नहीं गिरी. आइए फिर से देखते हैं. क्रीज के कोने से अंदर लाए थे गेंद को, इनकटर थी और ये देखिए इससे बढ़ के नसीब क्या होगा. लगता है कि किस्मत की पूरी प्रतीक पाटिल अपने जेब में लेके आए. हो, ज्या वेळेला आरसीसी राऊर दुपारी सामना जिंकला त्याच वेळेला खरं तर मीच स्पोर्ट आणि RKMJ ला जी संधी मिळाली तिथूनच असं वाटलं होतं की इथून पुढे हा संघ चांगली कामगिरी करणार आहे. तिथे नशिबाची साथ त्यांना मिळाली आणि ते आपण बघतोय की सध्या लक फॅक्टर नशीब साथ देत असताना बरोबर स्टंपच्या मधनं बॉल गेला. बिल्कुल, धोनी ने एक बार इस तरह किया था, स्टंप्स हला के देखे थे. देखिए आरसीसी राहुल, शाहिद खान ने जिस तरह आखिरी मुकाबला जीता तो गए रात के तीनों मुकाबले थे मानो 7 खून माफ. प्रणव भोईर आता स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगल्या प्लॅनिंगचं खरं तर शाहिद खान आणि त्याच्या टीमनं तो सामना जिंकला होता. चांगला खेळ राहिला होता. 5 धावा स्कोर कार्ड वरती, अजूनही 15 कराव्या लागतील. आता चेंडू कमी होत चाललेत, 8 बॉल शिल्लक आहेत. प्रणव भोईर, विजय पावदे समोर. ओ, आता नाही वाचणार. अराउंड द लेग, आता ट्रिपल उद्ध्वस्त केला. प्रणव भोईरला मैदान सोडावं लागेल. हा पहिला धक्का. क्यों कहा जाता है विजय पावले को सांगली एक्सप्रेस. क्या गजब की गेंद थी. स्विंगिंग, हवा में स्विंग भी परफेक्ट, बोल्ड कर दिया. असाच बॉल खरं तर प्रतीक पाटीलच्या विरोधात होता, परंतु तो बचावला. मात्र प्रणव येथे वाचू शकलेला नाहीये. भन्नाट वेग, वेगाला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये विजय पावलेच्या. प्रणव शून्यावरती आउट होतोय. पहिला धक्का मी स्पोर्ट संघाला. देखिए महाराष्ट्र प्रीमियर लीग जो हुआ था लेदर में, उसमें विजय पावले ने 147 की स्पीड से गेंदबाजी की थी. चांगल्या वेगात टाकतो. लेदर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल, इव्हन टेप बॉल असेल, चांगला वेग आहे, चांगला व्हेरिएशन आहे. आता समीकरण येणारे 7 बॉल आणि 15ची गरज आहे. बॅटर कोणता येणार त्याच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेत. पहली गेंद पे चौका और पूरे ओवर में 5 रन. ये है विजय पावले. एक्सलेंट बॉलिंग फ्रॉम पावले. 5 में 5 रन, 1 विकेट. केतन पाटील, वंडर बॉय ऑफ वडू नवगर, मी स्पोर्ट्स संघासाठी आता 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. 7 बॉल आणि 15ची गरज आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठीची लढत. विजय पावले विथ बॅट चमकला आणि आता चेंडू सह देखील चमकतोय डीडीच्या क्रीडांगणावर भिवंडी प्रीमियर लीग मध्ये. महत्वाचा बॉल आहे. इथून मोठा फटका आला तर जरूर कुठेतरी सामना फलंदाजी करणारा मी स्पोर्ट्सच्या बाजूने झुकेल आणि इथे जर डॉट बॉल आला तर थोडंसं पारडं जड दिसेल. ते म्हणजे शुभम स्ट्रायकरचं निर्णायक बॉलच म्हणूया आपण या सामन्याचा. केतन पाटील स्ट्रायकिंग एंडला. थोडंसं बदल होतोय फिल्डिंग मध्ये. मिड ऑफ ला एक फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन. विजय पावले ओव्हर द विकेट. केतन पाटील समोर हवेत आहे बॉल.
मिस टाइमिंग की प्रॉपर टाइमिंग. राजा गुळवी डाउन दी बॉल and he makes a no mistake. Another wicket gone. कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी विजय पावले ने की है. 2 विकेटें चटकाई है और केवल 5 रन दिए. मैच बन गया है. मॅच बनली आणि मॅच आता झुकली आहे असंही आपण म्हणू शकतो शुभम स्ट्रायकरच्या बाजूने, कारण टॉप ऑर्डरचे 2 बॅटर येथे आउट झालेत आणि आता शेवटचे 6 बॉल 15ची गरज. काय झेल पकडले राजा गुळवीनं. विजय पावले सांगली एक्सप्रेस यशस्वी खेळाडू म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट ज्या खेळाडूनं गाजवलं आणि आता बीपीएल गाजवतोय. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, तिथे यश मिळालं नाही आणि आता शेवटचे 6 बॉल 15ची गरज. देखिए जिस तरह टीम को खतरा महसूस हुआ, उन्होंने खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख को भेजा है. 6 गेंदे 15 रन. ये 2-2 ओवर के मैचेस है ना, ये अलग ही रंग ला रहे हैं. राजा गुलवी का जश्न और ये केतन पाटिल निराश. नाराजी स्पष्ट दिसते चेहऱ्यावर. खूप जास्त बाहेर हा बॉल होता आणि ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. कदाचित याच बॉलवर कव्हर किंवा पॉइंटला खेळला असता तर रिझल्ट काही वेगळा असता, परंतु क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या वेळेला आशिष मेहरुलनं मेडन षटक हाताळलं त्यावेळेला अगदी टाळ्या शिट्या वाजवत होत्या त्या मीचपोर्टच्या समर्थकांच्या, परंतु त्यानंतर राजू बोगाच्या विरोधात काही धावा आल्या आणि तदनंतर विजय पावलेने घेतलेले 2 विकेट. देखिए गेंद थमा दिए कौशल पाटिल के हाथ में. ये 2 विंडोज में दिखाया जा रहा है. एक बात है, ये जो ओवर है ना, कम से कम 50,000 का है और ज्यादा से ज्यादा 2 लाख का. कारण सेमीफायनल मध्ये कोण पोहोचणार हे षटक ठरवणार आहे. कौशल पाटिल सामना करेंगे प्रतीक पाटिल. खेला है, हवा में गेंद है, फील्डर है. एक और विकेट. फिर राजा गुलवी क्या? यस. पुन्हा राजा गुळवी चेंडू खाली आला आणि झेल त्यानं पकडला. आणखी एक धक्का. प्रतीक पाटील चौकारानं ज्यानं आगाज केला होता, एकमात्र आशेचं किरण होतं जे असं वाटत होतं की मॅच जिंकून देणार. मॅच संपलेली नाहीये परंतु तो आउट झालाय. आता दबाव अधिक वाढलेला आहे तो मी स्पोर्टवर. विकास बाफना ने कहा है कि हालांकि हमारे थर्ड प्राइज स्पॉन्सर मंचा गुलवी साहब ने राजा गुलवी को 1 कैच के लिए 5 दिए थे, लेकिन ये जो 2 कैच पकड़े गए, विकास बाफना का कहना है कि क्योंकि ऑल द बेस्ट तो मीत को आई थी, लेकिन ये 2 कैच थोड़े सरदर्द बने हुए हैं. लेकिन क्रिकेट है, मैच अभी खत्म नहीं हुआ है. 5 गेंदे 15 रन. देखिए जान हथेली पे लेके बल्लेबाजी करना होगी. नए बैट्समैन आशीष मेहरुल, ऑल इंडिया आइकॉन. गोलंदाजी कमालीची केली आशिष मेहरुलनं. आता जबाबदारी फलंदाजीची आहे. या मॅच मध्ये संघाला पुढे न्यायचं असेल तर आशिषला पुन्हा चमकावं लागेल. 5 बॉल 15. बिग बट ऑफ वलपड़ा. पांच गेंदे कम से कम 50,000 की, हर गेंद 10 की, और अगर ज्यादा पकड़े तो 40,000 की. जड़ में गेंद ड्राइव किया है मेहरुल ने. फिर राजा गुलवी 1 रन. 5,500 व्यूवर्स ऑनलाइन हमारे साथ हैं. ही बीपीएल भिवंडी प्रीमियर लीगची क्रेज आहे.
जवळपास अगदी आपण पाहिलं तर 1 वाजून गेला आणि तरी मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावरही तेवढीच उपस्थिती आपल्याला बघायला मिळते सध्या. क्रेजी किया रे. उद्या भिवंडी प्रीमियर लीगचा अंतिम दिवस, अंतिम रात्र. 4-14 खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख, ये खिलाड़ी कुछ भी कर सकता है. चार 14 कौशल पाटिल 2 बहुत अच्छी गेंदें कर चुके हैं. इस मर्तबा स्वीप करना चाहते थे, एलिवेशन नहीं है, पीछे के फील्डर हैं. बढ़िया थ्रो, 1 रन. 3-13 और 7 मेरा दे रहे हैं समीर ठाकरे. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आशिष मेहरुल कडे आता आशेच्या नजरेनं टक लावून सर्व समर्थक पाहत आहेत मी स्पोर्टचे. एक एक गेंद जहनों में नक्श होती हुई. 3-13 आशीष महरूल. क्या मीत 11 कल पहले सेमीफाइनल में या क्या शुभम स्ट्राइकर. 3-13 व्हाट अ मैच. 2 ओवर के मैचेस भी कट टू कट. कदमों का इस्तेमाल, ऊपर लगी है. ओ 2 अटेम्प्ट में छूट गया कैच. चांगला प्रयत्न होता सचिन भोईरचा विकेटच्या मागे. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली, परंतु आता शेवटचे 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अल्ताफ शेख स्ट्रायकिंग एंडला. 2 गेंदे 12 रन. खतरों के खिलाड़ी को खतरा उठाना होगा, जान हथेली पे लेना होगी. गेंद चली गई मानो आप बीपीएल से चले गए. क्या 2 सिक्सर, क्या 2 अच्छी गेंदें. 2 चेंडूंमध्ये 12 धावा. खरं तर 1100हून अधिक टुर्नामेंट सिद्दीक सरांनी केलेत, परंतु असा एखादा क्षण की अशी कंडिशन एखाद्या संघासमोर आणि तो सामना जिंकलाय. 5 बार हुआ है. आखिर की 2 गेंदों में 2 सिक्सर लगे हैं सिटी क्रिकेट में. मग का आता 6वा एक्सपिरियन्स बघायला मिळेल. लीग में नहीं लगे. 2 गेंदे 12 रन. कौशल उछाला है, क्या पीछे खिलाड़ी. ओ कैच तो छूटा है लेकिन खतरा टला है. कारण आता फक्त 1 बॉल आणि 11ची गरज. हळूहळू आता जे पाठीराखे होते मीत स्पोर्टचे मैदानाच्या बाहेर मार्गक्रमण करायला लागलेत, कारण आता त्यांना माहिती झाले की हा सामना आता कुठे झुकतोय. कारण शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 11 धावांची गरज आहे सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी शुभम स्ट्रायकर्स टीमला. कोशिश अच्छी की थी अल्ताफ शेख ने, लेकिन जो क्लाइमेट हैजी है वो भी एक रीजन है. अशा वातावरणामध्ये बॉल सहजासहजी क्लिअर होत नसतात आणि शुभम नाईक आता चेहऱ्यावर त्यांच्या स्मित हास्य, कारण संघ विजयाच्या उंबरठ्यावरती सेमी फायनलच्या प्रवेशाकडे निघालाय. 1-11 लीगल गेंद अगर होती है तो मीत 11 बाहर. इसके साथ ही शुभम स्ट्राइकर सेमी फाइनल में पहुंचती हुई. कांग्रेचुलेशन शुभम नाइक एंड ऑल टीम. हार्ड लक मीत 11. कल 3 बजे धीरज हाइट्स और शुभम स्ट्राइकर के बीच में पहला सेमीफायनल. जाऊया आपण लगेचच. उद्याचा लॉट आता तुमच्यापर्यंत तर पोहोचलेला आहे आणि फक्त 9 धावा या ठिकाणी बनवता आल्या. आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे स्मित हास्य तुम्हाला बघायला मिळतोय, कारण शुभम स्ट्रायकरनं सेमी फायनल मध्ये जागा बनवली आहे. यस मजर खान